नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रुपये लाभ मिळवण्यासाठी राज्यातील 2 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरलेले आहेत। विशेष म्हणजे यातील 50% महिलांनी स्वतः आपल्या मोबाईलवरून फॉर्म भरलेले आहेत आणि गेल्या 2 दिवसापासून या सर्व ऑनलाईन फॉर्मचे व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहेत, पडताळणी करायला सुरू झालेले आहे आणि या पडताळणीमध्ये 50% महिलांचे अर्ज हे रिजेक्ट होत आहेत। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या महिलांनी अर्ज स्वतः आपल्या मोबाईलवरून केलेले आहेत त्या अर्जामध्ये चुका झालेल्या आहेत आणि याच काही चुकांमुळे सध्या हे अर्ज रिजेक्ट होत आहेत। तर मित्रांनो, अशाच काही चुका तुमचे सुद्धा अर्ज भरताना देखील झालेल्या असतील तर तुम्ही लवकरात लवकर या चुका दुरुस्त करून घ्या। तुमचा अर्ज दुरुस्त करण्यासाठी एडिट बटन सुद्धा देण्यात आलेला आहे। चुका दुरुस्त करण्यासाठी एकदा तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुमचा अर्ज पडताळणीमध्ये जाण्याआधीच चुका दुरुस्त करा। एकदा तुमचा अर्ज पडताळणीमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये जर चूक असेल तर तो 100% रिजेक्ट होऊन येईल, मग तुमच्या अडचणीमध्ये वाढ होईल। त्यामुळे पडताळणीमध्ये अर्ज जाण्याअगोदरच त्याची चूक दुरुस्त करा। तर मित्रांनो, कोणत्या चुका आहेत ज्यामुळे महिलांचे अर्ज रिजेक्ट होत आहेत याच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्या, म्हणजे तुमचा अर्ज भरताना या चुका झालेल्या आहेत का नाही हे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचा अर्ज एडिट करायचा की नाही तुमच्या लक्षात येईल। मित्रांनो, माहिती घ्यायला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आपला अर्ज घरबसल्या स्वतः भरताना केलेल्या चुकांमधील पहिली चूक आहे ती म्हणजे महिलेच्या नावामध्ये आहे। मित्रांनो, इथे आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला नाव टाकायला सांगितलेलं आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांनी यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक केलेली आहे, स्पेलिंगमध्ये काहीतरी चुका केलेल्या आहेत। जर तुमच्या स्पेलिंगचा एकही अक्षर चुकलेला असेल तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो। त्यासाठी तुमच्या अर्जाची स्पेलिंग तर चुकली नाही ना हे देखील पाहणं गरजेचं आहे। तसेच मित्रांनो, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव हे तुमच्या टीशीवरती असलेल्या नावाप्रमाणे टाकायचे आहे। त्यानंतर जन्मदिनांक, संपूर्ण पत्ता, अर्जदाराचा आधार कार्डनुसार पत्ता, तुमचे गाव, शहर, ग्रामपंचायत आहे का, पिन कोड, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणीपर्यंत संपूर्ण ठीक आहे। मात्र आधार नंबर टाकताना सुद्धा व्यवस्थितरित्या तुमचा आधार नंबर टाकलेला आहे का याची खात्री करून घ्या आणि शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेत आहात का याच्यामध्ये जर तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर होयच निवडलेलं असलं पाहिजे। जर तुम्ही लाभ घेत नसाल तर नाही निवडलं तरी काहीही अडचण येणार नाही। जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर लगेच अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल तुम्ही कोणत्या तरी योजनेचा लाभ घेताय आणि या ठिकाणी नाही सिलेक्ट केलेला आहे तरी सुद्धा तुमचा अर्ज हा रिजेक्ट होऊ शकतो। तसेच मित्रांनो, बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खातेधारकाचे नाव टाकताना जे तुमचे आधार लिंक बँक पासबुक आहे त्या बँक पासबुकच्या प्रिंटवर जशी स्पेलिंग आहे अगदी तशीच स्पेलिंग तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि बँक खाते क्रमांक टाकून IFSC कोड टाकून तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का इथे होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे। आता मित्रांनो, सर्वात मोठ्या चुका होतात त्या म्हणजे कागदपत्र अपलोड करताना होत आहेत। आधार कार्डच्या ठिकाणी काही जण कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो काढतात, त्यामुळे त्यांना एकच बाजूने फोटो काढता येतो। आधार कार्डच्या दोन्हीही बाजू तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत। याची सर्वात सोपी पद्धत तुम्हाला मी सांगतो, आधार कार्डची झेरॉक्स प्रिंट घ्या आणि झेरॉक्स प्रिंटचा फोटो या ठिकाणी काढून अपलोड करा। तसेच मित्रांनो, आदिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करत असाल तर काही अडचण नाही। मात्र मतदान कार्ड जर तुम्ही या ठिकाणी अपलोड करत असाल तर मतदान कार्डच्या दोन्हीही साईड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। तसेच मित्रांनो, उत्पन्न दाखल्याच्या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे। तर रेशन कार्डच्या सुद्धा 2 बाजू असतात, पहिल्या पेजवरती रेशन कार्डची डिटेल असते आणि शेवटच्या पेजवरती लाभार्थी कुटुंबाची डिटेल असते। या दोन्हीही पेजची प्रिंट तुम्हाला एका पेजवरती घ्यायची आहे आणि त्याचा फोटो काढून अपलोड करायचा आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी बँक पासबुक तुम्ही अपलोड जरी नाही केलं तरी चालतं, कारण वरती त्याची डिटेल्स ॲक्युरेट तुम्ही भरलेले असतात आणि अर्जदाराचा फोटो घेताना सुद्धा व्यवस्थित फोटो घ्या आणि तुमचा अर्ज सबमिट करा। आता अर्ज सबमिट करताना सुद्धा एक वेळेस तुमच्या मोबाईलवरती OTP येतो,
काही जणांना हा OTP येण्यासाठी अडचण येते. जर तो OTP नाही आला तर SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग असा मेसेज तुम्हाला स्टेटसमध्ये दाखवतं. तर मित्रांनो, आता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील तर 100% तुमचा अर्ज हा अप्रूव्हल होईल. जर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना चुका केलेल्या असतील, माहिती भरताना चुका केलेल्या असतील तर तुमचा अर्ज हा 100% रिजेक्ट होणार आहे. भरपूर महिलांचे अर्ज आजपर्यंत रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. स्वतः भरलेल्या अर्जामधून 50% महिलांच्या चुका ह्या आढळून आलेल्या आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.